सुप्रिया सुळे सध्या आपल्या संपर्कात आहेत। सुप्रियाताई, अतिशय गंभीर अशी घटना म्हणावी लागेल। एकतर स्वारगेट बस स्थानकाच्या कंपाऊंड मध्ये सगळा प्रकार सुरू आहे। फाटलेले कॉन्डम्स, चादरी आणि कपडे दिसतायत। काय नेमकं सुरू आहे, कसं बघता तुम्ही या घटनेकडे? हॅलो ताई, आवाज पोहोचतोय माझा तुमच्यापर्यंत? ताई, आवाज पोहोचतोय माझा तुमच्यापर्यंत? पुण्यात घटना घडते बलात्कारासारखी, ते सुद्धा स्वारगेट डेपो मध्ये। गर्दीची भीती म्हणजे ज्या वर्दीचा मान सन्मान आम्ही करतो आणि ज्या पोलिसांचा सार्थ अभिमान आम्हाला आहे, म्हणजे लहानपणापासून महाराष्ट्राची पोलीस आहेत, तर ह्या परिस्थितीमध्ये आज असं का होतंय? आणि मला असं वाटतं की बलात्कार हा खूप कोणीही याचं राजकारण करू नये या मताची मी आहे। कारण खूप संवेदनशील विषय आहे, ह्याची खरंच चर्चा पण होणं खूप दुर्दैवी आपल्याला करावं लागतंय। कारण का एक कुटुंबाच्यातून भरडलं जातं अशी घटना होते ना, त्यांचं दुःख आणि आयुष्यभराचं दुःख त्यांना राहणार आहे। पण ह्या गोष्टी होऊ नये ह्याच्यासाठी ताकदीने समाज म्हणून एकत्र उभं राहिलं पाहिजे आणि अशा नराधामांना फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये केस करून त्यांना टाइम बाउंड लिमिट मध्ये चौकात फाशी दिली पाहिजे मात्र। ताई, या सगळ्या घटनेला जबाबदार कोणाला धरायचं पण? आता मला की गांधीजी ही जी प्रवृत्ती आहे बळजबरी महिलांवर करायची, हा एक सामाजिक विषय आणि मी वारंवार मुख्यमंत्र्यांना विनंती करत आली अशा सामाजिक घटनांसाठी तुम्ही एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा। हा काही राजकारणाचा विषय नाही, सामाजिक परिवर्तनासाठी आपण सगळ्यांनी एकत्र मिळून, जसं आपण कोविडच्या विरोधात सगळ्यांना लढलो राजकारणातून, अशा काही सामाजिक विषयांसाठी सगळ्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये झिरो टॉलरन्स अगेन्स्ट क्राईम ह्याच्या विरोधात आपण मोठं युद्ध उभारलं पाहिजे आणि महाराष्ट्राने एखादी केस करून दाखवली पाहिजे की फास्ट ट्रॅक कोर्ट आणि फाशी हे जर टाइम बाउंड बॅनर मध्ये जाणार भीती, एक जात भीती तर बसली पाहिजे त्या वर्दीची कुणाला तरी। पण आजकाल जो उठतोय तो पाहिजे तसं वागतोय। नक्कीच, धन्यवाद सुप्रियाताई, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली सामके विषय त्यासाठी।